दोन ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि आपण सध्या या संपूर्ण विजयी मेळाव्याच्या वरळी डोमच्या संपूर्ण परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की व्हॅनिटी व्हॅन्स जे आहेत त्या आलेल्या आहेत आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही इथे व्हॅनिटी व्हॅन आलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण मेळाव्याला आज मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मनसैनिक आणि मराठी माणूस जो आहे तो आज या ठिकाणी या संपूर्ण मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्याची संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंकडून केलेली असल्याचं या पाहायला मिळतंय आणि मनसेचे नेते जे आहेत ते या ठिकाणी एक करून येताना पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने ही संपूर्ण गर्दी जी आहे ना तो वाढताना पाहायला मिळत आहे कारण की मराठीचा विजयोत्सव मेळावा जो आहे तो आज संपूर्ण दोन्ही ठाकरे बंधूंकडून साजरा केला जाणार आहे कारण की हिंदी सक्तीचा शासन निर्णय जो आहे तो रद्द करण्यात आलेला होता आणि या संपूर्ण शासन निर्णयाच्या रद्द केल्यानंतर एक सभा जी आहे ती दोन्ही ठाकरेंकडून आयोजित करण्यात आली आणि या संपूर्ण विजयी मेळावा जो आहे तो आता या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण व्हॅनिटी व्हॅनची संपूर्ण तपासणी जी आहे ती करण्याकरता नितीन सरदेसाई या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसेचे नेते आहेत, माजी आमदार आहेत नितीन सरदेसाई। आपण ह्या नितीन सरदेसाईंशी बोलणार आहोत। नितीन सरदेसाईजी, किती महत्त्वाचा क्षण आहे कारण की दोन ठाकरे बंधू आज आपल्या मराठीच्या मुद्द्यावरतून एकत्रित येतात। अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी। परंतु ठाकरेंचा या ब्रँडचा बँड वाजला असं परिणय फुके म्हणतात जे भाजपचे आमदार। मी कुठलंही राजकीय भाष्य आता करणार नाही, फक्त मी एवढंच सांगू शकतो की मराठी माणूस आणि महाराष्ट्र आज आनंदित आहे। परंतु राजकीय दृष्ट्या हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील का? तसे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून होतात। याची मला काहीही कल्पना नाही। हा केवळ हिंदी सक्ती जी मुलांवर केली होती त्या विरोधातला हा मेळावा आहे। याच्यावर कुठलेही राजकीय भाष्य मी करणं योग्य होणार नाही। परंतु भाजपमध्ये देखील अनेक मराठी नेते आहेत, त्या तुम्ही अनेकांना आव्हान केलेलं होतं की या सगळ्या मेळाव्याला उपस्थित राहा मराठी म्हणून, परंतु हे नेते उपस्थित राहतील का? तुम्ही निमंत्रण दिलं? खुलं निमंत्रण सगळ्यांना आहे महाराष्ट्रातल्या जनतेला। यावर आता मी कुठलेही राजकीय भाष्य आता करणं योग्य होणार नाही। खरं तर धन्यवाद। कोणतेही राजकीय भाष्य जे आहे ते मी करणार नाही असं मत जे आहे ते नितीन सरदेसाई यांनी केलेलं आहे आणि संपूर्ण या स्टेजची पाहणी जी आहे ती पाहणी देखील वारंवार हे मनसेचे नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। संदीप देशपांडे आहेत, नितीन सरदेसाई आहेत, असे अनेक नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळात ह्या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि आपण पाहू शकतो की पुढे राखीव सीट्स जे आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी महत्त्वाची जी व्यक्ती आहेत, पहिल्या रांगेमध्ये बसणारे ठाकरे कुटुंबीय असतील, आजी माजी आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, इतर पक्षातले नेते मंडळी असतील, त्यांच्यासाठी ही संपूर्ण राखीव ह्या जागा आपण पाहू शकतो। आणि आज ह्या संपूर्ण मंचावरती कोणतीही आसन व्यवस्था जी आहे ती लावलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आसन व्यवस्था या संपूर्ण मंचावरती नाही, त्यामुळे मान अपमानाचं नाट्य, नाराजी नाट्य जे आहे त्या या संपूर्ण व्यासपीठावरतून रंगू नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती घेतली गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण जी आहे ती या निमित्ताने करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या विजयी मेळाव्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सगळ्यांच्या प्रतिमा ज्या आहेत या सगळ्या या संपूर्ण मंचावरती लागलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात या संपूर्ण विजयी मेळाव्याला सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मुंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।